गणेश आपलं लाडकं दैवत आहे. गणेश उत्सव आपण मोठ्या उत्साहानं साजरा करतो. पूर्वी मूर्ती मातीच्या आणि लहान असत. मूर्ती घरी आणल्यावर तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते. म्हणजे देवाला आवाहन केले जाते, देवा तू आता ह्या मूर्तीमध्ये ये, आम्हाला पूजा करू दे. त्यानंतर 3-4 दिवस किंवा 10 दिवस पूजा केल्यानंतर पुन्हा उत्तर पूजा केली जाते. उत्तर पूजेच्या वेळी पुन्हा आवाहन केलं जातं, देवा आता आमची पूजा भक्ती झालेली आहे, आता तू निघून जावंस हे बरं. प्राणप्रतिष्ठेपूर्वी ती केवळ एक मातीची मूर्ती असते, त्यामध्ये दैवत असत नाही. उत्तर पूजेनंतरही त्यामध्ये दैवत असत नाही, ते विसर्जित झालेलं आहे आणि फक्त ती मातीची मूर्ती शिल्लक आहे. नागोबा किंवा बैल पुजल्यावर अशा मातीच्या मूर्ती शेताच्या बांधावर विसर्जित केल्या जातात, म्हणजे ठेवल्या जातात. पण गणेश मूर्ती मात्र बऱ्याच ठिकाणी पाण्यात सोडतात. पूर्वी मातीच्या मूर्ती या पाण्याचं प्रदूषण करत नव्हत्या, पण आता या POPच्या म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार झाल्या, अधिक सुबक दिसू लागल्या. रंगसुद्धा त्याला ऑइल पेंट लावण्यात आले. ते विषारी रंग आहेत, पण चांगले दिसत आहेत. या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या तर पाणी प्रदूषण होतं आहे आणि त्याशिवाय पाण्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस विरघळत नाही, त्याचाही धोका तयार होतो. यावर उपाय काय? मातीच्या मूर्ती करा, हा त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. लहान मूर्ती करा, हा त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. न रंगवलेल्या मूर्ती वापरा, हा त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. पण त्याशिवाय ज्यांनी यावर्षी या POPच्या मूर्ती तयार केलेल्या आहेत, त्या कुंभारांनी एक करता येईल, त्यांनी ह्या मूर्ती द्यायच्या आणि पूजेनंतर विसर्जनानंतर परत घ्यायच्या. परत घेतल्यानंतर त्यांना त्या पुन्हा वापरता येतील किंवा त्याची निर्गती घडवता येईल आणि हळूहळू त्यांना मग या मूर्तींच्या ऐवजी मातीच्या मूर्ती वापरता येतील. पण यावर्षीपुरता हा मुद्दा असा होईल की या कुंभार मंडळींनी त्या मूर्ती परत घ्यायच्या आणि त्यांचा पुनर्वापर करायचा. पुनर्वापरामुळे प्रदूषण टळेल आणि कुंभार मंडळींनासुद्धा त्यांचे श्रम वाचतील, त्यांनाही त्याचा फायदा होईल. कलाकारांची काही कॉलेजेस विनाअनुदान आहेत. तिथे विद्यार्थ्यांना फी जास्त द्यावी लागते आणि प्राध्यापकांना पगार देणं मुश्किल होतं. अशा कॉलेजेसनी जर या मूर्ती परत आपल्याकडे घेतल्या दान स्वरूपात आणि त्या वर्षभर सांभाळून थोडी डागडुजी करून पुढच्या वर्षी परत दिल्या वापरायला, तर त्यांनाही चांगल्या तऱ्हेनं पैसे मिळू शकतील आणि ज्यातून त्यांचा विनाअनुदानचा प्रश्न चांगल्या तऱ्हेनं सुटू शकेल. ज्यांना धर्माचा वापर करून दंगली घडवायच्या आहेत किंवा अंधश्रद्धाच हे ज्यांचं पोट भरण्याचं साधन असतं, त्यांचा प्रश्न वेगळा, त्यांना वेगळ्या पद्धतीनं गप्प बसावं लागेल एवढंच.